साथ तुमची बातमी आमची। मी निवडून आलो असतो तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते असं विधान शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी केलंय। जुनी उदाहरणे देत त्यांनी कारणेही सांगितलंय। याच वेळी शहाजीबापू पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेतृत्वाबद्दल खतखत व्यक्त केली। माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री पदाबाबत हे विधान केलंय। शिवसेनेबद्दल बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले, गंगेचा उगम पवित्र आहे कारण तिचा उगम शंकराच्या जटेतून झालाय। त्याचप्रमाणे शिवसेना ही पवित्र आहे कारण बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून तिचा उगम झालाय। उद्धव ठाकरेंच्या काळात शिवसेना मागे गेली। सोलापूर जिल्ह्यातील पक्षाची सूत्रे दुसऱ्याकडे गेल्यामुळे शिवसेनेची पीछेहाट झाली। मुख्यमंत्री पदाबद्दल बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले, महाराष्ट्रात शिवसेनेशिवाय राजकारण होऊ शकत नाही। मी निवडून यायला पाहिजे होतो। मी निवडून आलो असतो तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते कारण मी 1995 ला निवडून आलो तेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले। मी 2019 मध्ये निवडून आलो तेव्हा उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले। माझी रास शिवसेनेची आहे, पण मी पूर्वी कसा काय काँग्रेसमध्ये गेलो होतो मला माहिती नाही। राज्यातील लोक म्हणतात की एकनाथ शिंदेसारखा मुख्यमंत्री आम्ही पाहिला नाही। मागील 2 वर्षात एकनाथ शिंदेंनी खूप कष्ट केलं। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात न भूतो न भविष्यती असा महाराष्ट्राचा निकाल लागला। शरद पवारांसारख्या माणसाचे फक्त 10 लोक निवडून आले। उद्धव ठाकरेंच्या डोक्याला तर आयडेक्स लावायची वेळ आली होती, पण त्यांना काही यश मिळालं नाही असे खोचक भाष्य शहाजीबापू पाटील यांनी केलंय। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।